तर आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत लातूरमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत पाहूयात। आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत लातूर शहरातील कचऱ्याची समस्या। लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढतानाच पाहायला मिळते। अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग आपल्याला पाहायला मिळत आहेत। महानगरपालिकेकडून कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्यामुळे नाईलाजास्तव नागरिक हे कचरा रस्त्यावरती फेकून देत आहेत। त्यामुळे महानगरपालिकेने लक्ष द्यावं आणि हा कचरा संकलन करावं अशीच मागणी सध्या लातूर शहरातील नागरिक करत आहेत। 10 वर्षाच्या आतले विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात आणि त्या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला या सर्व कचऱ्यामुळे हानी पोहोचत आहे। विद्यार्थी सतत आजारी पडत आहेत। डासाचं प्रमाण वाढलेलं आहे। प्रशासनाला वारंवार आम्ही शाळेच्या वतीनं पत्र दिलेलं आहे, तरी प्रशासन इथल्या कचऱ्याची काही दखल ही घेत नाहीत। पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि घंटागाडीला फोन करून सुद्धा ती गाडी 15-15 दिवस येत नसल्यामुळे लोक आपल्या घरातील कचरा दुसऱ्याच्या दारात आणून टाकत आहे आणि त्याची दुर्गंधी पसरून आरोग्याची हानी होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे बरेच लहान लेकर सुद्धा शाळेतले आता सध्या व्हायरलमुळे आजारी पडलेले आहेत। कचऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे आजार पण भरपूर झालेत। कारण व्यवस्थित विल्हेवाट नसल्यामुळे कोणी येतं कुठेही कचरा टाकतात। ते कचरा टाकल्यामुळे कुत्रे जनावरे येऊन तिथं असं भरपूर इकडे तिकडे कचरा पसरल्यामुळे घरामध्ये दुर्गंधी त्याची येते, आजार वाढलेत। त्याच्यामुळे व्यवस्थित जी आहे ती व्यवस्थित विल्हेवाट लावावी त्याची कचऱ्याची आणि घंटागाडी पाठवावी। कचऱ्याचं साम्राज्य भरपूर वाढलेलं आहे आणि घंटागाडी येत नसल्यामुळे प्रत्येक घरातले लोक रस्त्यावर कचरा टाकत आहेत आणि त्याची दुर्गंधी फार पसरलेली आहे। त्याच्यामुळे नगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावे। कर्मचाऱ्याचं थोडं लक्ष राहायला पाहिजे, वरिष्ठांना पण लक्ष दिलं पाहिजे, पुढाऱ्यांना पण लक्ष दिलं पाहिजे की बाबा थोडंसं आपापल्या वार्डामध्ये कोण आहे, नगरसेवक माजी कोण होता, जरी आता जरी महापालिका वगैरे सदस्य नसतील, बरखास्त असेल, तरी आयुक्तांना थोडं लक्ष दिलं पाहिजे। लातूरमध्ये कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही, अनेक मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे ढीग तुम्हाला दिसून येतील। म्हणजे नेमकं महानगरपालिका करते तरी काय? फक्त लोकांकडून कर वसूल करण्यासाठी महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे का? हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतोय। कचऱ्याची समस्या एवढी निर्माण झाली आहे की 3-3 महिने कचरा उचलत नाहीत आणि गटारीसुद्धा काढत नाहीत आणि काढलं तर ती तसेच पडून राहतात, उचलत सुद्धा नाहीत। पाण्याची समस्या, झाडलोट नाही त्या अजिबात इथं ह्या बघायला सुतमीर रोडला तयार नाही, घंटागाडी येत नाही। वेळोवेळी महानगरपालिकेला टॅक्स भरून सुद्धा कसल्याच सुविधा नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केला आहे। त्यामुळं येत्या काळात तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देतील आणि आमच्या समस्या सोडवतील का असा सवाल सध्या नागरिकातून या ठिकाणी केला जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।